नाशिक शहरामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये अडकलेल्या विधिसंघर्षित बालकाचा आणि त्याच्या चुलत्याचा कारनामा अखेर उघडकीस आला आहे. उपनगर पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं कारवाई करत 9 मोटरसायकली जप्त केल्या असून तब्बल 3,05,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चुलता मात्र फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्टॉप अँड सर्च, नाकाबंदी आणि टवाळखोरांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं ही कारवाई केली आहे. पोलीस हवालदार संदीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की त्यानुसार पोलीस अंमलदार जयंत शिंदे आणि त्यांच्या पथकानं वडनेर परिसरामध्ये सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतलं. चौकशीत तो विधिसंघर्षित बालक असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या ताब्यामध्ये चोरीची मोटरसायकलही मिळाली. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीमध्ये त्यानं आपल्या चुलत्यासोबत नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. या माहितीच्या आधारे उपनगर पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त केल्या. यामध्ये उपनगर, नाशिक रोड, इंदिरानगर, मुंबई नाका, घोटी आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरी गेलेल्या स्प्लेंडर प्लस, होंडा शाईन, पॅशन प्रो, HF डिलक्स, सुपर स्प्लेंडर, होंडा मॅस्ट्रो आणि बजाज विक्रांत या मोटरसायकलींचा समावेश आहे. या दुचाकींची एकूण किंमत 3,05,000 रुपये असून काही मोटरसायकलही विक्री केल्याची आणि काही विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती आरोपीकडून मिळाली. सलीम हुसेन पठाण हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. विधिसंघर्षित बालक मात्र पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, पंकज करपे, सुनील गायकवाड, सूरज गवळी, संदेश रघवतान, मयुरी विझेकर यांच्या पथकानं केली. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पवार करीत आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे PI शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत DB टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे. असे 2 त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण 9 मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत. सदरचा जो यातला विधिसंघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकरवी या चोऱ्या करायचा. याच्यामधल्या अद्याप तो आपल्या 4 मोटरसायकल ज्या आहेत त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालयाअंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत, ज्यामधला उपनगरला एक आहे, इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून 5 मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे PI शिरसाट साहेब, आमचे DBचे PSI आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.